धनगर विद्यार्थ्यांसाठीच्या इंग्रजी शाळांमधल्या लुटीच्या प्रकरणी एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। राजे होळकर योजनेच्या अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये पोहोचण्याच्या सूचना। 25हून अधिक शाळांनी योजना कागदोपत्री दाखवून लाखोंचं अनुदान लाटलं। ज्या शाळांवरती कारवाई झाली त्यांना फेर मान्यता देण्याचा प्रश्नच नाही। इतर मागासवर्ग विकास मंत्री अतुल सावेंचं माझाला एक्सक्लुझिव्ह स्पष्टीकरण। अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का या प्रश्नाला मात्र बगल। राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात वर्षा निवासस्थानच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। रामदास आठवले, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांचं नाव आघाडीवर। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमत। निवडणूक बिनविरोध करण्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा भर। शरद पवारांनी राज्यसभेवरती जावं। काँग्रेस ठाकरे सेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार, सुप्रिया सुळेंची माहिती। तर विमान अपघाताच्या प्रकरणी रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी व्हायला हवी अशी ही मागणी। व्हीएसआर एरो कंपनीच्या विरोधामध्ये एफआयआर झाला पाहिजे। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये डीजीसीएच्या विरोधामध्ये तक्रार करणार, आमदार रोहित पवारांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या नंतर व्हीएसआर कंपनीला मोठा दणका। व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई। ऑडिटमध्ये उणीवा आढळल्यामुळे डीजीसीएचा मोठा निर्णय। शरद पवारांना रुबी रुग्णालयामधून डिस्चार्ज। अशक्तपणा आणि छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे रविवारपासून सुरू होते उपचार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयात बैठक। आजच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय होणार याकडे लक्ष। ओडिशामध्ये एका अधिकाऱ्याच्या घरी 4 कोटी रुपयांचं घबाड। तपासणीच्या दरम्यान खाण उपसंचालकाच्या घरी दक्षता पथकाची मोठी कारवाई। आणि भारताबरोबरच्या युद्धामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान ठार झाले असते। दोन्ही देशांमध्ये अणुयुद्धाची भीती होती, मी युद्ध थांबवलं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य।